बरं, मला एक प्रश्न जाता जाता तिघांनाही विचारायचा आहे. पहिला प्रश्न त्याच्यातला अर्थातच यशवंत किल्लेदार आणि त्याचबरोबर महेश सावंत यांना आहे की तुम्ही कुठेतरी अजूनही प्रचंड सकारात्मक दिसताय काँग्रेसला सोबत घेण्याबद्दल आणि महाविकास आघाडी सोबत जाण्याबद्दल. त्यामुळे तुमच्याकडनं अजूनही तो पर्याय खुला आहे का आणि तो परतीचा मार्ग भाई जगतापजी आज अजूनही ठाकरेंसाठी उघडा आहे का? काय सांगाल? पहिल्यांदा यशवंत किल्लेदार यांच्याकडे पहिल्यांदा जाते. कसं आहे, एक लक्षात घ्या, महाविकास आघाडी आहे हे एकत्र त्यांनी निवडणुका लढवलेल्या आहेत, सत्तेत देखील होते. अशा ठिकाणी आमच्या एंट्रीमुळे त्यांच्यामध्ये कुठेतरी विदुष्ट यावं अशी अजिबात आमची इच्छा नाहीये, अजिबात इच्छा नाहीये. त्यामुळे ते जर सोबत आले तर आनंदच आहे, स्वागतार्ह आहे. महेशजी, उद्धव साहेबांचं हेच म्हणणं आहे की सगळ्यांनी एकत्र लढून भाजप सारख्या मोठ्या पक्षाला कुठेतरी थांबवावं. त्यासाठी उद्धव साहेब नेहमी अग्रेसर असतात आणि उद्धव साहेब नेहमी म्हणजे काँग्रेसचा सुद्धा स्वागत करतात आणि राष्ट्रवादी किंवा इतर डाव्या पक्षांचा तुम्ही बघता सगळ्यांची बैठका उद्धव साहेब घेत असतात की जेणेकरून एक शक्ती निर्माण व्हावी, हेच त्यांचा उद्देश. बर म्हणजे भाई जगतापजी, एकंदरीत स्वागतार्ह असणार आहे काँग्रेसची साथ. काँग्रेसचं काय उत्तर असेल? अजूनही वाट मोकळी आहे का परतीची? पूर्वी असं आहे, किल्लेदारजी आणखीन महेशजींचं मी अगदी मनापासून त्यांचं मी आदर करतो. काँग्रेस पक्षाला 140 वर्षे झाले आणि काँग्रेस पक्षाचा हा निर्णय आमच्या नेत्यांनी घेतलेला आहे, नेत्यांनी तो जाहीर केलेला आहे, हे आपण लक्षात घ्या. नंबर 2, महेशजी आपण बोलताय आणि किल्लेदार आपण बोलताय, आपण सगळे ती लढाई पहिले लढूया. अहो, ही एकटी सगळी लढाई लढून त्या ईव्हीएम त्याच राहणार आहेत. आजपासून सुरुवात झाली, माहिती पडलं की नाही तुम्हाला? आज त्या हैदराबादवरनं ईव्हीएम आल्या, लक्ष ठेवा त्याच्यावर. आणि आपली खरी लढाई, खरा प्रश्न आपल्या सगळ्यांचा, देशाचा, राज्याचा, सगळ्या शहरांचा एकच आहे, तो म्हणजे या राक्षसी प्रवृत्ती असलेल्या भाजपला जर आपल्याला हरवायचं असेल तर ईव्हीएम सुधारावी लागेल. आपल्याला आपला वोटचा अधिकार जो आहे, मताचा अधिकार, तो मिळवावा लागेल. आपल्याला वोट चोरी थांबवावी लागेल. आणि तो जो आपला हे आहे, तो जो आपला मुद्दा आहे सगळ्यांचा, त्याच्याबरोबर आम्ही तुमच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही आहोतच आहोत. भाई जगतापजी, त्यामुळे एकंदरीतच तुमचा शत्रू कोण आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण सातत्याने लढलेला आहात हे स्पष्ट आहे. परंतु आता महापालिकेच्या बाबतीमध्ये मात्र सरळ समोरनं कुठेतरी इच्छा व्यक्त होत असताना तुमच्याकडनं अजूनही काही उत्तर नाही आणि कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद नाही, हेही स्पष्टपणे दिसतंय. धन्यवाद, आज तिघही तुम्ही इथे आलात आणि चर्चा केली त्याबद्दल.